तारीख पे तारीख कोर्टाच्या चक्रा मारून तुमचे पाय झिजलेत का? एका छोट्या चुकीसाठी जेलची टांगती तलवार डोक्यावर आहे? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मोदी सरकारनं आणलंय जन विश्वास बिल. आता कायदा कडक नाही तर तुमच्यासाठी लवचिक होणार आहे. पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. देशातील न्यायव्यवस्थेचा चेहरा बदलणारी एक मोठी बातमी. संसदमध्ये जनविश्वास विधेयक 2026 मंजूर झालंय. याचा अर्थ काय? तर आता छोट्या छोट्या चुकांसाठी तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार नाहीत किंवा जेलमध्ये सडावं लागणार नाहीये. देशातील विविध न्यायालयांमध्ये तब्बल 5 कोटी खटले प्रलंबित आहेत. यातले बहुतांश खटले हे अगदी किरकोळ स्वरूपाचे आहेत. आता सरकारनं 79 केंद्रीय कायद्यांमधील 784 तरतुदींमध्ये बदल केलाय. जवळपास 1000 छोटे गुन्हे आता गुन्ह्यांच्या श्रेणीतून बाहेर काढले. तिथं आता फक्त दंड किंवा ताकीद दिली जाईल. महत्वाचे बदल काय झाले आहेत तेही पाहूयात. 57 तरतुदींमध्ये जेलची शिक्षा कायमची रद्द केली आहे. जेल ऐवजी आता फक्त दंड भरा आणि मोकळं व्हा. व्यापाऱ्यांना इज ऑफ डुईंग बिझनेसचं मोठं गिफ्ट आहे. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना आवाहन केलंय की त्यांनीही हाच मार्ग स्वीकारावा. आतापर्यंत 12 राज्यांनी हे पाऊल उचललंय. त्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल आणि पोलीस किंवा सरकारी अधिकाऱ्यांचा विनाकारणाचा दबाव संपेल. खऱ्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आता न्यायालयांकडे भरपूर वेळ उरेल. हा जनविश्वास आहे तुमच्या प्रगतीचा. कायद्याचा धाक गुन्हेगारांसाठी असावा. सामान्य नागरिक किंवा प्रामाणिक व्यापाऱ्यांच्या विकासात तो अडथळा ठरू नये, हेच या विधेयकाचे यश आहे. किरकोळ चुकांसाठी आयुष्यभर कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्याचे दिवस आता इतिहास जमा होणार आहे. कायदा आता छळणार नाही तर सावरणार आहे. जनविश्वास बिल सामान्यांचे स्वप्न साकारणार असंच म्हणावं लागेल. देशाच्या विकासाचा वेग कायद्याच्या फाईल्स मध्ये अडकला होता. जनविश्वासने त्या फाईल्सना आता मुक्ती दिली आहे. आता न्याय मिळेल पण वेळेत. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.